दुसरा कितना का नुकसान दुसरा कितनी का नुकसान तुम्ही आता म्हणलं किलो भर मासे धरून आज जाऊन पुढे घेऊ चला मासे धरा ते मासे जाऊ द्या तिकडे त्याच्या अंतर्गत तिथे हे पाठपुरावे केलेले सगळे पण सगळे आमच्याकडे जुना फोटो त्या मेतकऱ्या पाहतून जाईल त्या पुलातून पण ते आमचे फोटो खिशातलं कोणाच काही काढायचं नाही येत नाही जा मग घरी आता पाणी चारी बाजून पाणी पर्याय गावात लागणार आहे ना होलसेल मार्केट जायचं म्हणलं काम होतं करे जाऊन साहेब या रस्त्यामुळं पाणी आल्यामुळे आमचे लेकरं शाळेत जात नाहीत आम्हाला शेतात राहिलो होतो साहेब आम्ही आणि इथून पुढे आम्हाला जर हा पूल जर नाही झाला साहेब तर आम्ही येत्या 8 दिवसात शासनाला हाच इशारा देतो की बा आम्ही 500 शेतकरी तर आत्महत्या करू आणि पहिल्याचा जबाबदार पूर्ण शासन राहील त्याच्यानंतर साहेब आम्हाला 8 दिवसाच्या आत त्याने लेखी निवेदन द्यावं आतापर्यंत आम्हाला प्रत्येकानं असं चॉकलेट दिले साहेब आणि आम्ही फक्त 15 ते 25 वर्षापासून आम्ही असंच घासत गेलो याच्यासोबत जर 8 दिवसाच्या आत आम्हाला लेखी निवेदन नाही दिलं तर आम्ही 9व्या दिवशी सर्व घरा कुटुंबासोबत सर्व 500 शेतकरी आत्महत्या करण्यास तयार आहे काय नेमकी समस्या आमोना गावची तुमची समस्या म्हणजे आमची जायची समस्या आहे जाण्याची समस्या म्हणजे इथं डोरखेडा धरण आहे ती विदर्भ मराठवाड्यामध्ये आलं आणि ज्यांची जी जमीन आहे ही पूर्ण मराठवाड्यातली विदर्भातली गेलेली आणि आम्हाला जो जाण्याचा प्रश्न 1000 हेक्टर जमीन आमची नदीच्या पलीकडे आहे आणि आम्हाला जायची व्यवस्था नाही आम्ही वारंवार जालना ऑफिस लघुपाट बांधारेल दिला त्याच्यानंतर आपल्याकडे आमदार खासदार सगळ्याकडे निवेदन दिलं पण आमचा कोणी दखल घेतली नाही एक दिवस येते फक्त आणि व्हिजिट देते आणि परत जाते त्याच्यानंतर कोणी येत नाही आणि आम्हाला कसं तरी जावं लागतं म्हणून आम्ही हा थतुरमुतूर होडीचा प्रवास सुरू केला काय तुमचा इशारा काय आहे? आमचा इशारा असा आहे की आम्हाला 8 दिवसात न्याय भेटला तर बरं नाही आम्हाला तर इथं जलसमाधी नाईलाजानं घ्यावंच लागणार अडचणी आमोना गावच्या शेतकऱ्यांची अडचण अशी आहे सर की आम्हाला हे आम्ही प्रशासकीय लोकांना भरपूर माहिती दिली निवेदनं दिली पण त्यांचे दबक्या आवाजात प्रश्न आम्हाला उत्तर ऑफिशियली न देता ते कागदपत्र सांगतात की हे आमच्याकडे हे विदर्भातल्या लोकांकडे आणि जालन्याकडे गेलो होतो ते म्हणते जालन्याकडे त्याच्यामुळं आमची अडचण अशी झाली की कुणीकडे जावं आणि काय करावं आणि शेवटी आम्हाला या होडीच्याच माध्यमातून जावं लागतं आणि जीव प्रवास करावा लागू राहिला कधीपासून हे समस्या हे आमचं 1992 पासून आमचे आजोबा वडील थकले आता आम्ही आलोय आता त्यामध्ये तर आमची ही पिढी अशीच जाते की काय आम्हाला हेच वाटतंय आता